नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी अशीच एक नवीन बातमी, ज्यामध्ये 12वी बोर्डाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे। पण तत्पूर्वी 12वीचे 2 पेपर ऑलरेडी झालेले आहेत, इंग्रजी आणि मराठी। पण इंग्रजीच्या पेपरच्या नंतरच हा निर्णय शासनाने घेण्यात आला। तर माझ्या चॅनलला व्हिडिओला सुरू करण्या अगोदर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या त्याचबरोबर नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। त्याचबरोबर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर 12वी बोर्डाने काय बरं मोठा निर्णय घेतला, चला तर मग बघूयात। 12वी बोर्डाचा आज इंग्रजीचा पेपर जेव्हा झाला, पण त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याची प्रकरणं समोर आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये 26 तर पुण्यामध्ये 15 विद्यार्थी कॉपी करताना भरारी पथकाला सापडले। या व्यतिरिक्त नागपूर विभागात 1 आणि लातूर विभागात 14 अशी कॉपी प्रकरणं सापडली। ही परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी 271 अशी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही जी परीक्षा आहे ती 23 मार्चपर्यंत चालणार आहे। तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मला हेच सांगायचं आहे, मी नेहमी माझ्या मोटिवेशनल व्हिडिओजमध्येही तुम्हाला हेच सांगत असते की आपल्याला कॉपी करून जेव्हा तुम्ही काही मार्क्स मिळवता तेव्हा ते मार्क्स जे आहेत ते खरंच तर सांगत असताना आपल्याला लाज वाटते। मग भलेही ते मार्क जास्त असले तरी सुद्धा, पण जर तुम्ही प्रामाणिकपणे पेपर सोडवलात तर नक्कीच तुम्हाला जर ते मार्क्स कमी जरी असले तरी याचा आपल्याला अभिमानच वाटणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगणं आहे की जेवढाही अभ्यास केलाय तेवढा प्रामाणिकपणे तुम्ही पेपर द्या। आता ही जर कॉपी तुम्ही केली तर त्याच्याबद्दल कारवाई काय केली जाणार आहे, तर कॉपी करणाऱ्यांवरती कडक कारवाई होणार आहे असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 12वी परीक्षेमध्ये गैरप्रकाराबाबत त्यांनी सांगितलं की कुठल्याही परीक्षार्थी कॉपी करत असताना जर दिसला तर त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाणार आहे आणि कॉपी करणाऱ्यास कुणी मदत करत असेल तर त्यावरती सुद्धा कडक कारवाई केली जाणार आहे। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत माहिती घेऊन या संदर्भात पुढील निर्देश ते देतील आणि कॉपीच्या विरोधामध्ये मोहीम ही अशीच सुरू राहील असंही शिक्षण मंत्र्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे जर कुठले पालक असतील, शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील तर अशा प्रकाराला जर वाव देत असतील किंवा या गोष्टीला जर जास्त पद्धतीने स्प्रेड करत असतील तर त्यांनी अलर्ट राहायचं आहे। हे चुकीचं आहे आणि यामुळे तात्पुरता विकास आपल्याला समोर दिसेल, परंतु आपली प्रगती ही होणार नाहीये। त्याच्यामुळे पुढील पेपरसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट। धन्यवाद।